थोड्या वेळापूर्वी DGCAनी VSR कंपनीच्या सदोष यंत्रणेबद्दल त्यांना नोटीस पाठवलेली आहे। त्यांचे हवाई विमानं ते पण रद्द केलेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून आमदार रोहित पवार हे DGCAच्या संदर्भामधल्या ज्या शंका महाराष्ट्र आणि देशाच्या समोर उपस्थित करताना दिसत होते त्यामध्ये तथ्य होतं हे या निमित्तानं दिसून आलं। आमचं म्हणणं असं आहे की DGCAला इतक्या दिवसानंतर जाग का आली। नंबर 1, VSR कंपनीची विमानं DGCAच्या परवानगीशिवाय उडू शकत नाहीत आणि अजितदादांसारख्या नेत्याच्या विमानाच्या बाबतीत जर इतकी असंवेदनशीलता DGCAला होती तर याचा अर्थ स्पष्ट आहे, अजितदादाच्या घातपातामागे DGCAचाच हात आहे असा आमचा सर्वांचा अंदाज आहे। आणि DGCAच्या परवानगीनेच VSR कंपनीची ती नादुरुस्त विमानं दिल्या गेली, ती उडवल्या गेली आणि त्यांनी त्या पायलटचे 50-50 कोटीचे विमे उतरवले गेले होते अशी जी शंका आली त्यात पण तथ्य वाटायला लागले। आणि जो मी आरोप करतोय तशा पद्धतीनं तो सुमित कपूर नावाचा पायलट त्यांनी बनवून पाठवला होता का, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। DGCA हीच खरी दादांच्या घातपाताचा मास्टर माइंड आहे। DGCAनी त्यांची चूक VSRवर लोटू नये। DGCAचे सर्व अधिकारी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक सदस्य आणि अजितदादांचा एक कार्यकर्ता या नात्याने मी करतो। मात्र DGCAला महाराष्ट्र काय चीज आहे हे दिसल्याशिवाय राहणार नाही। DGCAच्या अक्षम्य चुका आहेत, त्यांनी त्या चुका VSRवर लादल्यात आणि इतक्या उशिरा त्यांनी अहवाल पाठवला त्याबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे।